कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। दापचरीत होणारा जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। जगातील कृषी व्यापाऱ्यांनाही संधी, सर्व्हिस टॅक्सचा प्रश्न चर्चा करून सोडवणार। BSNLचे 1 रुपयात सिम कार्ड, ग्राहकांना नवीन 8 सेवा, 4G नेटवर्कचा विस्तार। आंदोलनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी, आमदार रोहित पवार सरसकट कर्जमाफीच्या लढ्याला यश। मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळमुक्त राहील, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रेकॉर्ड ब्रेक तिरंगा रॅली। रिंग रोड प्रश्नी शेतकऱ्यांची कुंभमेळा आयुक्तांकडे धाव, पुराव्यासह मांडला अन्यायाचा पाढा, भूसंपादन प्रक्रियेच्या चौकशीची मागणी। सोनके तलाव नीरा उजवा, कालव्याच्या पाण्याने भरा, पाणी न सोडल्याने तलाव कोरडाच। 18 ऑगस्ट रोजी करणार ठिय्या आंदोलन। पावसाअभावी पिके जळू लागली, पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी। शेतकरी मित्रांनो, नमोचा हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। गॅस सिलेंडर पाहिजे ना तर करा मग EKYC। 7,783 ग्राहकांची पाठ। सेलू तालुक्यातील स्थिती, 16 ऑगस्ट नंतर गॅस कलेक्शन कायमस्वरूपी होणार रद्द। EKYC न केल्याने ग्राहकांना यापुढे अनुदानित दरात सिलेंडर मिळणार नाही, त्यांना व्यावसायिक ग्राहकाप्रमाणे पूर्ण दराने सिलेंडर घ्यावा लागेल। 16 ऑगस्ट पूर्वी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, कार्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे। लय भारी वाढलंय सोयाबीन पीक, माव्याने घेरले, शेतकरी हवालदिल। पानांवर न कोरड्या फांद्यांवर कीटकनाशकाचे थवे, रस शोषल्याने झाडांची वाढ खुंटण्याचा धोका। माझ्या 3 एकर सोयाबीन पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे। मावा नियंत्रणासाठी महागडी कीटकनाशक घेऊन फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च हा वाढला आहे। उमरी तालुक्यातील सिंचन फक्त 13% स्थिर, सिंचनाचा अनुशेष कधी भरून निघणार, शासन स्तरावर हालचाली थंड बसत्यात। कृषी विभाग म्हणतोय मुबलक साठा, पैसे मोजले तरी युरिया काही मिळेना। लिंकिंग, जादा दर आणि साठेबाजीची तक्रारी, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ, प्रशासनाचे दुर्लक्ष। तालुक्यात रासायनिक खतांची साठेबाजी, MRP पेक्षा अधिक दराने विक्री। लिंकिंग करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा कोणताही गैरप्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेख तक्रार नोंदवावी, त्या अनुषंगाने सक्त कारवाई केली जाईल। पिवळ्या ज्वारीला सुवर्ण झळाळी, आवक अत्यल्प, आरोग्यविषयक जागृतीमुळे बाजार पिवळ्या ज्वारीचा भाव वधारला। 19 क्विंटल पिवळ्या ज्वारीची मागणी जास्त आणि आवक कमी अशी स्थिती बाजारामध्ये झाली आहे। स्मार्ट मीटरचा फायदा, दिवसा वीज वापरावर 1,20,00,000 रुपये सवलत। बीड जिल्ह्यातील 73,567 घरकुल ग्राहकांना बसवले स्मार्ट मीटर, विजेचा अचूक वापर कळवा। वीज बिलांबाबतची तक्रारी महावितरणाकडून प्राधान्याने निराकार करण्यात येणार आहे। ग्राहकांनी महावितरण संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲप तसेच टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी। स्मार्ट मीटर संदर्भात शंकाचे निराकरण करण्यात येईल। दूर शिंगोटेत खतांसाठी रांगा लावण्यापासून शेतकऱ्यांची सुटका, FFS यामुळे वितरण होणार पारदर्शक। तालुक्यात सोयाबीनवर विविध रोग किडांचा प्रादुर्भाव, फवारणी खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत। पाणी टंचाईसह उष्णतेमुळे पिकांवर परिणाम, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी। सोयाबीन पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाने पिवळे पडतात, शिरांमध्ये सुद्धा काही भाग पिवळे होतात, तसेच नवीन व कोरड्या पानांवर त्यांचा परिणाम दिसून येतो। शेतकऱ्यांनी अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे EDTE मिश्रण सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी। पुननखोरे परिसरात मक्का पिकांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव, फवारणी व मजुरांचा वाढत्या खर्चांमुळे शेतकरी आर्थिक संकटात। पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके आधीच पिवळे पडलेली आहे, आता अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यावर रासायनिक फवारणी आणि मजुरांची वाढलेला खर्च या तिहेरी संकट आम्ही शेतकऱ्यांवर ओढवल्याने शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी। आवास प्लस घरकुल योजनेसाठी 1,44,000 कुटुंबाचे संरक्षण।
15 ऑगस्टच्या ग्रामसभेत पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मिळणार मंजुरी. तालुका स्तरावर प्राप्त झालेली ही यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन ग्रामसभेमध्ये या यादीचे वाचन करून पात्र लाभार्थ्यांना नावाला मंजुरी दिली जाईल. तसेच 31 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. यानंतर शासनाकडून उद्दिष्टानुसार टप्प्याटप्प्याने घरकुलांचे वाटप करण्यात येणार आहे. मकाई कारखान्याची मशीनला भंगारात विक्री केल्याचा सनसकाटी आरोप. 140 कोटींचे कर्ज मिळूनही कारखान्याला चालना नाही. माजी चेअरमॅन झालुंगे यांचे सवाल. 15 ते 20 टन भरून भंगारात विकण्याचा प्रकार सुरू. मकाई कारखान्यातील किरकोळ स्वरूपाचे निरुपयोगी भंगार संचालक मंडळाच्या मंजुरीने विक्री केले आहे. मशिनरी विक्री करण्याची प्रश्नच नाही. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.